सल्ला संदेश म्हणून एक तळमळीने मनापासून काय सांगू शकाल की बाबा हे वापरा बायोनिक आपल्याला शेतकऱ्यांना अगदी आपण एकदम जी काय अपेक्षा व्यक्त करतो की बाबा मला एवढा एवढा माल निघाला पाहिजे, सगळ्यात चांगला निघाला पाहिजे, बॉक्स पॅकिंगला गेला पाहिजे, तर तुम्ही जो घेतलेला निर्णय आहे आणि घेतलेला अनुभव आहे आणि हे आपल्या बरोबर आपल्या दोघांबरोबर आज प्लॉट बोलतोय. कारण आपण दोघं जरी किती बोलकी असलो आणि जर इथं तसा माल नसला तर हे कॅमेऱ्यात दिसतंय हे दोघं पण लबाड आहेत. पण आज इथं हे दोघं पण लबाड नाहीत आणि ही पण लबाड नाही. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल की बाबा हे वापरा बायोनिकला आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत कंटिन्यू म्हणून ह्याला स्वीकारलं पाहिजे का? नाही स्वीकारलं पाहिजे कंटिन्यूअस. बरोबर आहे का? हो नाही बरोबर का, तर वेळ कमी दिवसात सगळं होतं. आता आम्ही एक सुरुवातीला जरा लेट केल्यामुळे आमचा राडा झाला थोडा, नाहीतर जर सुरुवातीपासून असतं तर आमची केळी मागच हार्वेस्टिंग झाली. तुम्हाला खंत वाटते की सुरुवातीपासून पाहिजे? हा सुरुवातीपासून पाहिजे होतं आम्हाला. असं वाटतं की सुरुवातीपासून पाहिजे. आम्ही लेट झालो, एक महिना अगोदर बनले तर केळी तुटली असती. गेली असते. म्हणजे ज्यावेळेस 28-29 बाजार होता ना त्यावेळेस केळी गेली असते आपली. पण आता कसं आहे आपल्याला जरा थोडं अडचणी असल्यामुळे जरा थोडं थांबावं लागतं. नाही सगळ्यात महत्वाचं तुम्ही ह्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये उशिरा आलो. बरोबर माणसं म्हणणार सुद्धा नाही, आश्चर्य वाटणार आहे माणसांना खरंच. आणि ही जी वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरलंय तर तुमचा एक इतर शेतकऱ्यांना एक संदेश काय असेल बरं? एक नंबर आहे वापरण्यास, म्हणजे ही होणार आहे. इतर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे असं वाटतं? वापरलाच पाहिजे. बरोबर रिझल्ट एवढा म्हणजे ती ना नादच खुळा आहे. बरोबर आहे. आणि कुठल्या स्टेज मध्ये वापरायला चालू केल्यावर, लागण केल्यावर का 5 महिने झाल्यावर का 2 महिन्याची 6 महिने झाल्यावर कसं वापरायला पाहिजे? लागण चालू केल्यापासून वापरल्या तर मग तर काय विषयच ना. मग तर 40 किलो सगळं पडणार आहे. बरोबर आहे. काही पहिला अगोदर असा गच्चा धरलेला होता. हा आणि आता ही तिथून पुढे 3 फूट वाढली, 3च्या वरच. बरोबर आहे. डिस्टन्स टाकीतच निघाले. बघा 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 शंभर तर काय पडले. आणि काळुकी कसली जबरदस्त आहे. नादच करायचा. माणसं म्हणजे तो दाटला एवढी वाढली आहे. त्याला माहितीच नाही. मला माहित नाही काय केलं. शेजारीच कंपनी समजी शेज निघले तेव्हा ही एक मला म्हणजे तुझी गाडी बघायची दोन कशी परत लागतो. गाय सुद्धा पण आमच्या कमळ एवढी पडली नाही. जात पडले त्याचे मुळी तर म्हणत तुझी पांढरी शिपडली समजा. काय कमळ बारीक दिसते. लय राख्या कामाळे राव. अहो डायरेक्ट दिसतंय आपल्याला. हो का गच्चा धरलेला पाहिला बरं का ही खाली. इथं दिसतंय बघा. हा गच्चा धरला तिथून वर तेव्हा कसं बघा अंतर. 3 फूट वाढली किळीवर. हा इथं गाचा धरला, इथनं किती वाढली वर. झालं ना? साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव किसनेश्वर हजारे, राहणार हजारवाडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. बरोबर आहे. म्हणजे पोपळच्या जवळ आहे आपली. पोपळच्या म्हणजे पोपळच ग्रामपंचायत हजारवाडी एकच आहे. बरोबर आहे. पोस्ट आपली पोपळ. पोपळच. तर आपण आजची तारीख किती आहे बरं? आज 5/7/2025. 25. आणि ही केळीची लागण तारीख किती आहे आपल्या? 28 म्हणजे डिसेंबर 28. 28 डिसेंबर. आणि आजची तारीख आहे 5 जुलै 2025. साधारण एक 6 महिने होऊन गेल्यात. 6 महिने 7वा चालू. 7वा महिना चालू आहे. तर इथून पुढं आपल्या केळीसाठी वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आजपासून पुढे चालू करणार. आपण थोडंसं आतमधनं फिरून आलो, बुंद वगैरे सगळं पाहिलंय. तर आता ह्याच्यात जे काय बदल होणार आहे ते आपण पाहणार आहे येणाऱ्या दिवसाला. आता बदल म्हणजे काय होणार आहे त्यात आता येणच कशी होती काय हीच आपल्या नजरेत दिसणार आहे 2 महिन्यात. बरोबर आहे का नाही? तर ह्या केळीत काय काय बदल व्हायला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे. काय आपलं फक्त आता काय फक्त गड चांगलं पडवत, बुंदा चांगला फुगाव. बरोबर आहे. आहे का नाही? दुसरं काय आता ह्याच्यात अपेक्षा आपल्या. बरोबर आहे. तीच प्रत्येकाची अपेक्षा असते बाबा थोडीशी लवकर बुंदा हे जरा थोडा चांगला व्यवस्थित झाला किंवा आपलं म्हणजे ताकद राहील झाडात, एनर्जी वाढाल. बरोबर आहे. तर आपण येणाऱ्या 1 ते 1.5-2 महिन्यात खाणार आहे. ह्याच ठिकाणी लोकेशन न हाली होता. थोडस वर जर कॅमेरा केला तर तारा दिसतात. साहेब थोडा कॅमेरा वर फिरवा. वर असा तारा दिसते ते. आणि बांधापासून इकडे घ्या कॅमेरा. हे बांधापाशी एक झाड आणि ही 2 नंबरच्या रांगेत मी उभा आहे. साहेब तुम्ही 1 नंबरच्या रांगात उभा आहे. ह्याच ठिकाणी लोकेशन न हाली होता आपण पाहणार आहे येणाऱ्या 1 ते 1.5-2 महिन्यात. चालते प्लॉट मध्ये जी काय बदल झाले ती आपल्या फण्या कशा पडल्या त्या, वादा कसा आहे 2-2.5 महिन्यात आपल्याला दिसेनच. कळतंय लगेच. तर येणाऱ्या दिवसात पाहू आपण जी बदल काय होईल. चालतंय. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. थँक्यू. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव धनराज किसन हजारे, वडिलांचं नाव किसनेश्वर हजारे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ओके. राहणार हजारवाडी, म्हणजे पोपळच्या हजारवाडीच्या मध्ये आमचं घर. बरोबर आहे.
आणि आजची तारीख किती आहे बरं? आज तारीख 24 आपलं 25. 25/8 हा 25. 25/8/2025. बरोबर 25 ऑगस्ट 2025. हा. तर या केळीसाठी आपण वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन मागच्या मला वाटतं एक 30-40 दिवस झाला 30 असेल. दिवस झालं. हा 30-40 दिवस झाला हा. असेल. ती आपल्याकडे तारीख आहे. काय तारीख हा, मग- व्हिडिओ काढलाय. व्हिडिओ काढलाय आपण ह्याच ठिकाणी. हा लोकेशन इथे ना. हीच लोकेशन आहे. लाईट तार आहे ना. वर तार आहे त्या हा. कॅमेऱ्यात दिसते त्या आणि कडनी बांध होता हा बांध आणि आपण दोघं ह्याच झाडापाशी उभं आहे. होतो. हा, वडील मध्ये होत वडील कामाला गेले. हा बरोबर आहे. आता ही झाड जी आहे त्यावेळेस कॅमेऱ्यात दिसतच आहे आपल्याला. त्यानंतर ही बी झाड आपल्याला जी सगळी झाडं आहे दिसतात. दिसतच आहे. त्याची उंची वगैरे सगळीच आहे. समजा दिसतंय. मग तुम्ही जी वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन जसं दिलं हम्म. तसं तुम्ही वापरायला चालू केल्यानंतर तुम्हाला किती दिवसात बदल झाला बरं ह्यात? 5 ते 6 दिवसातच. वेगळं काय वाटलं? वेगळं म्हणजे आता काय सांगायसारखंच नाही यात. हा. एवढं म्हणजे ती झालं ना. हा. वाटतच नव्हतं आमची अशी येईन म्हणून आम्हाला तर. बरोबर आहे. म्हणजे मोराचा वखत आलता असले आमची म्हणजे केळीची तुम्हाला तर परिस्थिती दिसतीच आहे. बरोबर. पाण्याला थोडी आचाकलेली. बरोबर. पण आता आमच्यासारखा प्लॉटच नाही थोडं इथं थोडं. आता जर बघितलं आपण तर आता पाण्याला आचाकली कुठं काय काय प्रॉब्लेम वाटतोय का कुठं आतमध्ये? आता काय म्हणजे आम्हाला तर असं वाटतंय की आमचं हे स्वप्नच पूर्ण झालं थोडक्यात. खरंय. आता थोडीशी आपण बघितली येण वगैरे चालू झाली या आतमध्ये आता. बरोबर आहे का ना? बरोबर आहे. आणि वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन द्यायच्या अगोदर त्याची किळीने जी गच्चा धरलेला होता म्हणजे प्रत्येक पाल्याचा गच्चा होता. 3 फुटाच्या मोहरच वाढली की तिथनं वर. बरोबर आहे. 3 फुटाच्या मोहर. तर आपण ती गच्चा कसा वाढलाय आणि येण कशी झाली ती आपण थोडस कॅमेऱ्यात पाहू. आणि त्यात म्हणजे आपला एकच डोस सोडला फक्त. बरोबर आहे. एकच 2 डोस गेल्यात. तेच की एकच ती मोठा डोस तेवढा हा 20 दिवसाच्या अंतरावर. म्हणजे 2 डोस दिल्यात. हा फक्त हा 2 दुसरं डोस. काहीच नाही. बरोबर आहे. तर थोडस आपण आतमध्ये बी पाहू जी काय झाली ती बदल आतमधला बघू. थोडं दावणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही? हम्म. तर तुम्ही जी ही वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतलंय ह्याच्यावरती आजच्या परिस्थितीला समाधानी? एकदम समाधानी. वर खाताना तर काहीच फरक पडत नाही एवढा. बरोबर आहे. अरे आपल्याला वरखत टाकावंच लागतो. तसं वरखत नाही. टाकलेला Result. चालायचं काम करतंय. रिझल्ट एवढा नाही. नाही, बरोबर आहे की. साहेब कॅमेरा घ्या थोडासा बरं आतमध्ये. आता आपण थोडस पाहू. घ्या आतमध्ये कॅमेरा. आता बघा बरं का इथं आपलं वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन द्यायच्या अगोदर ती इथं गच्चा धरलेला. थोडस मागणं हा इथं ही असा गच्चा धरलेला होता. बरोबर आहे का नाही? तेव्हा ही असा होता. हिथून वर एकदम डिस्टन्स टाकीत पाला निघलाय. लय तावत पाला लय मोठा निघलाय. बरोबर आहे. हे का असं जरी हाणला आपण तरी वाघ इकडे उलट जास्ती झाले. आणा इकडे कॅमेरा साहेब. यस वाढली इकडे. आपण येण झालेली ही बी दाऊ सगळी. तेव्हा हिथं जरी बघितलं का आपण साहेब बघा इकडे घ्या थोडासा कॅमेरा थोडं हिथं बघा. गच्चा धरलाय. तेव्हा ही परिस्थिती होती पहिली अगोदरची सगळ्या प्लॉटची. इथं गच्चा धरलेला आपला. तेव्हा ह्यो गच्चा धरलेला होता पहिला आणि ह्या हिथून नंतर गच्चा निघून आता येण चालू झाली. आता आपण शेजणी पाहू आपण येण कशा पद्धतीची झालेली आहे. ही आता 1 नंबरचं झाड. तेव्हा ती थोडस कॅमेऱ्यात बारीक घ्या. वर कमळ निघलंय. बरोबर कमळ निघलेलं आहे. बरोबर आहे का? तसं आता 2 नंबरचं झाड घ्या इकडे सर. इथं गच्चा धरलेला. थोडस लांब न्या बघा. ही गच्चा निघून बघा बरं का साहेब. ह्यो गच्चा निघून डिस्टन्स टाकून हिथं बी कमळ निघायला लागली. तसंच ह्याच्याकडेच 3 नंबरचं झाड आपण काय करू शेजणी लावू सर. जी काय बदल झाला इथे आता बघा हिथं बघा. तसंच त्याच्याकडेच 3 नंबरचं झाड हो का गच्चा आणि ही कमळ निघायला लागलेली. म्हणजे येण आपली एकदम फास्ट चालू झालेली आहे. निघलंच आहे. तेव्हा हे जे बी आता निघलंच आहे कमळ. थोडस कॅमेरा साहेब ह्या कमळा पैसे दावा मुंडणार पाला. तेव्हा ह्याचं बी कमळ निघलंच आहे. म्हणजे शेजणी एकदम येण चालू एकदम शेजणी. किती दिवसात येण होईन असं वाटतंय साहेब तुम्हाला? 20 दिवसाच्या आत तर काय राहायचंच नाही. कडक वापरा सकट. बरोबर आहे. म्हणजे बागच तेवढी तानात आली आता. आणि ही येण चालू झाली आता किती दिवस झालं? एक 10 दिवस झाला असतील. म्हणजे 1 महिन्याच्या आत सगळी येण पूर्ण होती. होणारच. बरोबर आहे का नाही? होणारच. आणि आज जरी आपण पाला जरी बघितला तरी एकदम असा अंधार पडलाय. पाला म्हणजे काय म्हणजे तसला आतमध्ये अंधार पडलेला दिसतोय. हा. खालनं थोडासा दिसतच करप्या नाही खालच्या कडेला. खालनं येण करप्या चालू आहे. झाल्यामुळे ती वरती झाली जरा. बरोबर आहे. आणि रोग बी जास्त अटॅक करत नाहीत आपल्या खातानी. आता बरोबर. करपे आमच्या बाग आहे ना असं 3 पान राहिले आणि आपल्याच पाला बघा 10-12 पाला येतं. बरोबर आहे. म्हणजे तानच गोष्टी चांगली. म्हणजे आपल्या बरोबरच्या पुढे या थोडस आपल्या बरोबरच्या किळीवरती करप्या लय 3-4 पान आहेत फक्त वरची. बरोबर. आणि आपल्या बघा तुम्हाला पाला दिसतोय किती. बरोबर आहे आपल्याकडे 20% करप्या पण बाकीकडे भरपूर आहे म्हणायचं. लय करपे. बरोबर आहे. आणि आपण आज जरी कुठपर जरी बघितलं साहेब घ्या थोडासा कॅमेरा पुढं. आपण कुठं जरी बघितलं तरी आपल्या पाला एकदम जबरदस्त आहे. कुठेही बघा तुम्ही
काय येण चालूच आहे आता हे बघा, कमळ अशा पद्धतीचं निघत आहे कमळ केवढ निघाय पाहिजे आज याशी या पद्धतीची येण चालू आहे बरोबर आहे का. तर आता इथून पुढे आपण अजून हे वापराबाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन कंटिन्यू करणार आहे बरोबर. बरोबर. तर थोडस अलीकडे साहेब आता जर बघितलं आपण तर ह्या पद्धतीची येण चालू आहे, काय थोडीशी बारीक येण चालू आहे, कुठं काय राहिले ती हा. पण येण बऱ्यापैकी एक फास्ट चालू आहे लय फास्ट चालू बरोबर आहे का नाही. तर जी काय प्लॉट मध्ये बदल होणार आहे किती टक्के येण होती गड कसं पडतात जी काय प्लॉट मध्ये बदल होणार आहे येणाऱ्या 1 ते 1.5-2 महिन्यात आपण ह्याच प्लॉट मध्ये फिरून जी काय आहे ती बदल आपण शेतकरी मित्रांना जाऊ. आपली लागण बी जाते घरी किती बाय कितीच लागण आहे ही असं 6 फूट आहे हा. असं 4च आहे 4x6 हा बरोबर आहे. दाट आहे तरी त्याच्या मानाने बुंद सगळं चांगलं आहे. तिच्या मोरच आहे 32 ते आपण आता मापलं 2-3 बुंद किती भरलं पहिला 32 भरला आणि दुसरा 34 बरोबर आहे. म्हणजे 30च्या पुढं तर तिच्या मोर आत एक बी नाही 30च्या आत नाही नाही. बरोबर आहे. आपण खालनं जरी बघितला ना असा कॅमेरा फिरवून तरी थोडस बुंद आपण बघू आता कारप्या पडलाय खालनं असं नका पण बुंद बघाय काय अडचण नाही. खालच्या साईडने कारप्या असतोच येण चालू झाल्यावर अशा पद्धतीने बुंद येते झाड जवळजवळ 15 फुटाने वाढलेत उच वाढले ती लय वाढले झाड 10-15 फुटच वाढले सरळ. आता झाड किती वाढायला पाहिजे अजून बरोबर आहे की. जे एवढी वाढत नाही. ही कुठली आपली ही आहे मायक्रोसन मायक्रोसॉफ्ट कुठलं जरी साहेब झाड आपण बघितलं का नाही कॅमेऱ्यात तरी बघा बरं का हे आता गच्चा धरलेला दिसतोय अगोदर खाली बरं का बरोबर आणि हो का तिथून वर पहा एकदम डिस्टन्स टाकीत निघालाय एवढी काळुकी म्हणजे आम्ही खतनी एवढी टाकली पण काळूक चाल ना एवढी बरोबर आहे. किती म्हणजे 1-2 बेसळ केल्या अशी काळुकी नाही म्हणजे ती झाली. हे काही पहिला अगोदर असा गच्चा धरलेला होता हा आणि हो का आता ही तिथून पुढे 3 फुट वाढली 3च्या वरच बरोबर आहे डिस्टन्स टाकीतच निघाले बघा नंबर तर काय पडले आणि काळुकी कसली जबरदस्त आहे. काळुकीचा नादच करायचा नाही. माणसं म्हणजे तो दाटला एवढी वाढली त्याला माहितीच नाही मला माहित नाही काय केलं शेजारीच कंपनी समजी शेज निघले तेव्हा ही एक मला म्हणली तुझी गाडीच नाही बघायची दोन मग कशी परत नाही बघती. 3 गाय सुद्धा पण आमच्या कमळ एवढी पण नाही देतात पडलं ते मुळी तर म्हणत तुझी पांढरी सुपटली समजी काय कमळ बारीक दिसते आले राख्या कामाळे राव अहो डायरेक्ट दिसतंय आपल्याला हो का गच्चा धरलेला पाहिला बरं का ही खाली इथं दिसतंय हो, हे बघायचं हा गच्चा धरला आणि तिथून वर तेव्हा कसं बघा अंतर. 3 फूट वाढली की वर हा इथं कसा धरला इथं किती वाढली वर माणसं म्हणणार सुद्धा का नाही आश्चर्य वाटणार आहे माणसांना खरंच करायची. आणि ही जी वापराबायोचं मार्गदर्शन वापरलंय तर तुमचा एक इतर शेतकऱ्यांना एक संदेश काय असेल बरं. 1 नंबर आहे वापरण्यास म्हणजे हे होणार आहे या. इतर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे असं वाटतं? वापरलाच पाहिजे बरोबर आहे. रिझल्ट एवढा म्हणजे ती ना नादच खुळा आहे. बरोबर आहे. आणि कुठल्या स्टेज मध्ये वापरायला चालू केल्यावर लागण केल्या का 5 महिने झाल्यावर का 2 महिन्याची 6 महिने झाल्यावर कसं वापरायला पाहिजे हे? लागण चालू केल्यापासून वापरल्या तर मग तर काय विषयच ना खरं. मग तर 40 किलो सगळं पडणार आहे. बरोबर आहे. तर आपण काय करू आतमध्ये प्लॉट पाहू जे काय बदल झालेले ते आपल्याला जसं आहे तसं एक शेतकरी मित्रांना दावायचं लावलं पाहिजे ही आपली लोकेशनची जागा आहे. लोकेशन आतमध्ये जी काय प्लॉट मध्ये बदल झालाय हा. ते आपण पाहू. इथं तर थोडी वाढली 8 जास्त वाढली ह्याच्याने उलट बरोबर आहे की पाहू आता ती जी काय बदल झालाय. चालेल बरं दिलेल्या माहितीबद्दल तुमचं खूप धन्यवाद सर. बरं आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. किसन ईश्वर हजारे राहणार हजारवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर. हजारवाडी आपल्या मोकळ शेजारी हो शिरगारी वस्ती. शेनगारी वस्ती. आता तुम्ही ही जी केळीचा प्लॉट आहे आपला हा. तर ह्या प्लॉटसाठी आपल्या समोर जे उभा आहेत हे रामेश्वर घोगरे सर ह्यांच्याकडून तुम्ही आपलं वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरलेलं आहे. हो हो. आजची तारीख किती आहे? आजची तारीख 9 डिसेंबर 9 डिसेंबर 2025. 25 बरोबर आहे. तर आता ही प्लॉट आपला हार्वेस्टिंगला आलेला आहे. हो ओके. आणि आपण हार्वेस्टिंगला आल्यानंतर पण आपण ह्याचा व्हिडिओ काढतो आणि ह्याच्या अगोदर घोगरे सरांनी तुमच्याकडून पूर्व अवस्था त्याच्यानंतर दुसरी अवस्था त्यानंतर तिसरी अवस्था अशा 3 झाले की 3 अवस्था हो. काढून ठेवलेल्या आहेत. 3 आणि तुम्ही मार्गदर्शन कंटिन्यू घेतलेलं पण आहे तिथनं पहिल्या अवस्थेपासून. सगळं घेतलं. आणि मग जिथनं सुरू केलंय तिथनं अवस्था आहेत पण त्या फक्त बाहेरून आहेत. हो आज फक्त आपण आज आत आलोय. त्याचं कारण काय
की आतनं हार्वेस्टिंगच्या लेवलला प्लॉट आल्यावर आतनं तो प्लॉट कसा दिसतो हे आपल्याला लावणं गरजेचं आहे. नाही बरोबर आहे. कारण आपण ज्या वेळेस कॅमेरा कुठल्याही लाईन मध्ये तिकडच्या पाठीमागच्या असन हे असन किंवा पाठीमागे इथं झूम करून बघितलं किंवा पलीकडची लाईन पाठीमागची लाईन कसंही बघितलं तरी तो प्लॉट दिसतो कसा आतमधून. आता आपण पहिल्यापासून पूर्वावस्था दुसरी अवस्था तिसरी अवस्था बाहेरून काढतो का लोकेशन न हलवता आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला दिशा द्यायची. कारण आपल्या शेतकऱ्यांनी जे काय आतापर्यंत मार्केटमधलं वापरतात जसं तुम्ही बी वापरत होता साळुंग साहेब घोगरे साहेब याच्या आधी की विषय काय होतोय की तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरत असताना तुम्हाला एक जाणीव होती. नाही बरोबर आहे. कुठली जाणीव होती? आता काय आता हे जागा म्हणजे ही वापरायच्या आधीची जाणीव. हे वापरायच्या आधी म्हणजे काय तुम्हाला सांगतो झाड हालतच नव्हती जागेवर तर जागा सोडीत हे जागा सोडत नव्हती. काय तुम्हाला सांगतो खाल्लेलं? वय खाल्लं हा आणि जास्त वेळ घेतल्यामुळं लेट झाली बाग. नाही असू दे की पण तुम्ही ज्या वेळेस त्याला खत वॉटर सोलेबल तुमच्या पद्धतीने जे काय सगळं देत होता तुम्हाला जी माहिती तुमचे मित्रमंडळी नातेवाईक गावकरी जे तुम्हाला सुचवत होते की बाबा ही सोललं की किळी अशी येते ती सोललं किळी आहे तशी येते तसं तुम्ही जे तुमच्या पद्धतीने सगळं सोडत होता पण किळीन खाल्लं होतं वैन किळी नव्हती पाहिजे अशी येत नाही हे बरोबर. तुम्हाला जाणीव आहे. मग मला काय म्हणायचे ज्या वेळेस घोगरे सर तुमच्याकडे आले आणि वापरा बायोनिकचं मार्गदर्शनचे डोस चालू केले तिथनं पुढं ते आतापर्यंत केळीनी वय खाल्लं किंवा केळीची वाढ थांबली किंवा आपटूक थांबलं ह्या सगळ्या गोष्टीत तुम्हाला काय नाही नाही फरक? तसं काय नाही म्हणजे थांबली नाही उलट लय पळाली केळी फास्टच ओढूनच आली केळी म्हणजे ह्यासारखंच काय म्हणते ते खाल्लेलं वय बाहेर हो खाल्लेलं म्हणजे जी वेळ गेलेला होता का नाही ते सगळाच भरून काढला त्यांनी. भरून काढला. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, मला काय म्हणायचं बघा उदाहरणार्थ आज आपला शेवटचा दिवस आहे आणि गोड आहे नाही बरोबर आहे. कारण आतापर्यंत तुमच्या ह्या केळीला व्यापारी आले बघायला. हो, किती हो. व्यापारी आले बघायला? जवळजवळ 8-10 जण तर येऊन गेले बाबा. बरं 8-10 जणातल्या कुठल्याही एक जणांनी असं सांगितलं की तुम्हाला ही मला प्लॉट बॉक्स पॅकिंगला चालत नाही म्हणून. नाही नाही कोणीच म्हणलं नाही. दहातलं उलट एक जण- टाकू का म्हणत होती. 10तला एक जण म्हणतोय नाही ना 10तला एक सुद्धा म्हणला नाही तर की हा आम्हाला बॉक्स पॅकिंगला चालत नाही. नाही कोणीच म्हणलं नाही तर कसं सांग सगळेच चालतो. हो चालते म्हणलं. म्हणजे मी हा शब्द का विचारतोय की आज केळी आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या लेवलला लागवडी होत्यात कटिंग होत्यात अगदी हार्वेस्टिंग होत्यात. सगळ्यात मोठं अवघड जे केळीतलं आहे ते आहे निस्वनीला वेळ घेतलेली केळी नाही म्हणजे बरोबर. खालीवर झालेली केळी वय खाल्लेली केळी त्याचे घड बारीक पडतात त्याचे बॉक्स पॅकिंगच्या क्वालिटीचा माल निघत नाही म्हणजे येत नाही आणि मग आलेला व्यापारी आल्यानंतर एकच शब्द वापरतो प्लॉट आहे पण बॉक्स पॅकिंग सारखा नाही मग तुम्हाला कॅरेटला काढावं लागेल आणि कॅरेटला काढावं लागेल. मग चालू रेट जरी मी म्हणतो 35-30 किंवा 28-25 जरी असला तरी त्याचा कॅरेटचा रेट त्याच्यापासून 5 ते 10 रुपयांनी कमी असतो. हो जो बरोबर रेट चालू आहे त्यापासून जी ती मार्केट असतं त्यापासून 4-5 रुपये 10 रुपये कमी असतं. मग तिथं आपला कुठलाही शेतकरी असल्यावर तोटा काय होतो की बॉक्स पॅकिंगला माल आणू शकलो नाही म्हणून आपल्याला द्यावा लागतो लोकल व्यापाऱ्याला. बरोबर आहे की नाही आणि नाही मग लोकल व्यापाऱ्याला जरी माल दिला तरी जो बॉक्स पॅकिंगच्या लेवलचा आपल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी खर्च केलेला असतो त्या केळीला तर तो खर्च चुकलेला नाही कोणाचाच. नाही चुकतच नाही खर्च तर मग बरोबर आहे का नाही? जेवढा करायचा तेवढा करावाच लागतो खर्च. हा मग मला काय म्हणायचं आता तुम्ही फक्त तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये आपल्या रामेश्वर घोगरे सरांकडून कुर्टीच्या आपल्या वापरा बायोनिकचं मार्गदर्शन फक्त जे चालू केलं ते कंटिन्यू केलं मध्ये स्टॉप नाही केलं नाही. मग घेतलं. मला काय म्हणायचं हे जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी आपले युट्यूब चॅनलला व्हिडिओ पाहतात की बाबा आपण पण केळी लावली कशी आणायची चांगली कशा पद्धतीने काही शेतकऱ्यांनी आणली त्यांचे ते व्हिडिओ जसं पाहतात तसं आज आपला पण हा व्हिडिओ चालूच आहे. नाही बरोबर. आणि आज आपण अगदी तारखेचा उल्लेख का करतोय की बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना असं वाटतं व्हिडिओ चांगला आहे रेट पण हे चांगलं सांगत आहेत बऱ्याच काही गोष्टी आम्हाला चांगल्या वाटतात पण ही व्हिडिओ कधी काढलाय ही कधीचा व्हिडिओ आहे म्हणून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्याकडे घोगरे सर जरी आले पहिल्या अवस्थेला दुसऱ्या अवस्थेला तिसऱ्या अवस्थेला आज आपण 4थी असन किंवा 5वी असन आपण तारखेंचा उल्लेख करतोय नाही त्यासाठी की पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात यावं की हे जे चाललंय ते तारखेनुसार खरंच बरोबर आहे. तारखेनुसार इतका झाडामध्ये बदल होऊ शकतो आपण त्या तारखे बदलू शकत नाही. आम्ही जरी तुम्हाला म्हणलं साहेब आज 9 डिसेंबर 2025 आहे साहेब म्हणा 1 जानेवारी 2026 आहे तुम्ही म्हणता का? नाही तसं कसं म्हणू उलट आम्हाला म्हणजे अशी आवड लागल्यानं झालं की तुम्हाला खरं सांगायचं एवढंच की हा. ही उलट ह्यांचं फोन येत नव्हतं मला पण मी ह्यांना फोन करायचा आवर्जून तुम्ही या कसं झालंय बघून जावा. कारण का तर म्हणजे आता बसलेलो. ही चालू होती ती कोपरा गुडघ्यावला होता माणसाला विश्वास बसणार नाही सरांना विचारलं मी आता ते आता हे सगळं जाणार आहे मला आता सगळं जाईल ती सुद्धा कोपरा म्हणजे माणसाला मनानेच असं हे होतंय की बाबा आपण वापरा बारीचं औषध सोडावाच आणि जरा की थोडी फास्ट आणावाच. नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी केलंच पाहिजे बरं का असं. नाही मी तुम्हाला ह्या गोष्टीच विचारतोय कारण आपण व्हिडिओ पण का काढतोय हो का मला काय म्हणायचंय प्रत्येक शेतकरी ज्या पद्धतीने कष्ट करतोय खर्च करतोय वेळ देतोय पिकाला पाहिजे ती सगळं करतोय लेकराला एक टाइम कमी
त्याचा लाड. नाही पण बरोबर आहे. पिकाच्या लाडाला किंवा त्याच्या खताला अन्नद्रव्याला द्यायला कमी नाही. पण ज्यावेळेस पीक अपेक्षित उत्पादन देत नाही किंवा येणारा व्यापारी आपल्याला म्हणतो की हा माल चालत नाही, त्यावेळेस जी आतमधून जी काळजाला जी लागतंय ना साहेब, ती कोणाला सांगण्यासारखं नाही. नाही बरोबर आहे. खसतोय का नाही. पण तिथंच आपली ही वापरा बायोऑर्गॅनिक भक्कमपणे त्या शेतकऱ्याला उभा करण्याचं काम करते. जसं तुमच्याकडे आज 10 व्यापारी आले, 10तला एक बी म्हणला नाही तुम्हाला की हा आम्हाला माल चालत नाही. उलट ते काय म्हणतात, काय उलट काढू का म्हणतो टाक्या टाकू. कधी टाक्या टाकू. चौकात फोन चालू नाही. सकाळ दर व्यापाऱ्यांचं तुम्ही फोन उचल नाही. नाही उचल उलट असं आहे आज मार्केटमध्ये, आज रेट उतरल्यामुळं की व्यापारी शेतकऱ्यांचे फोन उचलत नाही. आज तुम्ही व्यापाऱ्यांचे फोन नाही हे खरं आहे. आणि तुम्हाला जे काही व्यापारी आले त्यांनी तुम्हाला एक सरासरी रेट जी चालू मार्केटला आहे तो रेट मागितला का त्यापासून कमी सांगितलं. नाही उलट जास्तच म्हणजे रुपया 2 रुपये जास्तच मागते ती. तुम्हाला आतापर्यंत जे काही आले ते एक अंदाजपत्र आपल्याला जर द्यायचं म्हणलं तर तुम्हाला त्यांनी एक आकडेवारी म्हणलं तर किती सांगितली, बाबा आम्हाला हे रेटने आम्ही तुमचा काढूच माल. आता 15 रुपयाने जर काढू म्हणते ती बरं का, 15 पण आपल्या अपेक्षा बाबा 18-19 पर्यंत जायलाच पाहिजे. कारण जातोय 18-19 आणि नेते तीच. नाही हे मी विचारायचंय का की ज्यांनी काय जसं हे का ज्याला जसं वाटतंय तसं ती बोलणार आहे प्रत्येक. नाही बरोबर आणि आहे. आपल्या पण प्रत्येकाच्या अपेक्षा का असणार आहेत. आपण पण त्याला जपलंय तसं ह्याच्यावर जर बारकाईने बघितलं, आता आम्ही कॅमेऱ्यात काही फोटो पण काढून ठेवलेत, काही व्हिडिओ पण थोडंसं झूम आउट केले, ह्याच्यावरती बारकाईने जर अभ्यास केला तर कुठेही डाग नाही. नाही डाग नाही अजिबात. बरोबर आहे का नाही. हो. दुसरी गोष्ट 2 फणीच्या मध्ये अंतरी चांगली आहे, वादा आपला चांगला आहे, केळी चांगली आपलं ती केळाला जाडी चांगली आली, चोच वगैरे राहिलेली नाही नाही बरोबर. आणि तर विशेष नाही एवढा चिलिंग गाळा. अजिबात नाही. थोडी बी नाही. 1% पण चिलिंग नाही. कारण ती जर आपण खाल्लं केळ खालचं काढून जर आपण बघितलं कातडे दिसत असेल. चिलिंग लगेच दिसती. नाही आता ती कॅमेरा लांब आहे, आपण त्याचे फोटो काढून 1-2-3 काढून ह्या व्हिडिओ मध्ये आपण टाकू की चिलिंग कशी. म्हणजे ह्यात जरी बघितले तरी दिसत नाही ती कॅमेरा लांब असल्यामुळे ती लक्ष देणार नाही. आपण काय करू, वाटलंच तर कॅमेरा ज्यावेळेस आपला हा व्हिडिओ संपन त्यावेळेस कॅमेरा पुढे आणू आणि लाईव्ह डायरेक्ट फाडू आणि त्याच्यात चिलिंग 2-3 किळी आपण गडांत काढू. चिलिंगचा विषय नाही. पण आता वर मावडी दिसले का? हा 8 म्हणजे हो का काढून चालू नाही ते. 8 मिस कॉल आहेत त्यांचे. मिस कॉल म्हणजे फोनच लावले त्यांनी, उचलले नाहीत. म्हणजे दिवस आनंदाचा आपल्याला जर आणायचा असेल तर मला वाटतंय की वापरा बायोऑर्गॅनिककडे वळावं. कारण तुमचं ही वापरण्या अगोदरची परिस्थिती आणि आजची परिस्थिती, तुम्हाला जे काही शेजारी मित्रमंडळी नातेवाईक ही प्लॉटला वापरा बायोऑर्गॅनिक घेण्या अगोदर काय म्हणत होते आणि आजच्या कंडिशनला तुम्हाला काय वाटतं ते काय म्हणतात. आता हो का सुरुवातीला म्हणत होते आता काय ह्याची केळी म्हणजे एवढी खास नाही येत नसती. आणि ह्याची रान जर आपलं 22 गुंठे. म्हणजे आणि रान किती 22 गुंठे आणि 22 गुंठ्यात काय भरायची. मग आम्ही जरा टच लागलो ना परत. मग आता आपल्याला तर एवढ्यात तर गाडी काढायची, हे तर काय म्हणजे चुकलेलं नाही. मग आम्ही गोगरे सरच्या मग कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो. मग काय मला काय म्हणायचं, आता जी व्यापारी तुमच्याकडे येतात ती बॉक्स पॅकिंगची गाडी टाकू म्हणतात का पिकअप टाकू म्हणतात. नाही बॉक्स पॅकिंगला बॉक्स पॅकिंग box packing. तुम्हाला म्हणजे. आणि आपलं रान किती ही 22 गुंठे. तरी ती म्हणतात आम्हाला ह्याच्यात गाडी भरती, हो नाही भरती गाडी. 10 टनाच्या पुढची गाडी भरती. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं केळीतला सगळं एकसारखा माल आहे ना, त्यामुळे त्यांना काय बोलाय म्हणजे म्हणलं पहिली गाडी काढू 8 दिवसांनी दुसरी काढू म्हणला. 2 गाड्या समजा मला संघ आला बघा, ही एक दुरी या ती काळी एक दुरी, ही जास्त दुरी या तरी मला तो समजा संघ आलाय माग मोर. सगळ्यात महत्वाचं आता तुमची ही निसवण झाली तर ही किती महिन्यामध्ये तुमची पूर्ण निसवण झाली. तरी मला वाटतं 7 महिन्यात झाले असेल मला. नाही तसं नाही. लागणीपासून 7 महिन्यात निसवणीला सुरुवात झाली. पण निसवण सुरुवात झाल्यावर किती दिवसामध्ये तुमची सगळी कमळं बाहेर पडली. नाही लय नाही वेळ घेतला बरं का, तरी एक नाही महिना गेला असेल सगळा. जास्तीत जास्त महिना. महिना गेला असेल. म्हणजे 1 महिन्यात तुमची पूर्ण निसवण झालेली. बरोबर आहे का नाही. मग मला काय म्हणायचं, जी काय आता ही आपलं युट्यूब चॅनल आहे वापरा बायोऑर्गॅनिक नावाने शेतकरी माझा, तुम्ही केळी क्षेत्रातले जे शेतकरी आता नवीन लागण केलेली, कुणाची लागण करून तुटाळी सुरुवात झालेली, कुणाची लागण करून 2 महिने झालेले आहेत, कुणाचा प्लॉट खालीवर झालेला आहे, कुणाच्या प्लॉटने ऊन धरायला लागलेलं आहे, कुणाचं थंड धरायला लागलेलं आहे, कुणाच्या प्लॉटने आता निसवण सुरू या ती वेळ घेतीया, कुणाची आता अगदी हार्वेस्टिंगला काही प्लॉट आहेत 15 दिवस महिनाभर टाइम आहे. तर ज्या कंडिशनला आपला शेतकरी आज प्रत्येकाची केळीचं लागवडीची तारखा वेगवेगळ्या, त्यामुळं प्रत्येक केळीचा प्लॉट हा वेगवेगळ्या कंडिशन मध्ये आहे. पण तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक सल्ला संदेश म्हणून एक तळमळीने मनापासून काय सांगू शकाल की बाबा हे वापरा बायोऑर्गॅनिक आपल्याला शेतकऱ्यांना अगदी आपण एकदम जी काय अपेक्षा व्यक्त करतो की बाबा मला एवढा माल निघाला पाहिजे, सगळ्यात चांगला निघाला पाहिजे, बॉक्स पॅकिंगला गेला पाहिजे, तर तुम्ही जो घेतलेला निर्णय आहे आणि घेतलेला अनुभव आहे आणि हे आपल्या दोघांबरोबर आज प्लॉट बोलतोय. कारण आपण दोघं जरी किती बोलकी असलो आणि जर इथं तसा माल नसला तर हे कॅमेऱ्यात दिसतंय हे दोघं पण लबाड आहेत. पण आज इथं हे दोघं पण लबाड नाहीत आणि ही पण लबाड नाही. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल की बाबा
हे वापरा बायोरेनिकला आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत कंटिन्यू म्हणून ह्याला स्वीकारलं पाहिजे का? नाही स्वीकारलं पाहिजे कंटिन्युअस. बरोबर आहे का नाही? हो नाही बरोबर आहे. का तर वेळ कमी दिवसात सगळं होतं. आता आम्ही एक सुरुवातीला जरा लेट केल्यामुळे आमचा राडा झाला थोडा. नाहीतर जर सुरुवातीपासून असतं तर आमची केळी मागच हार्वेस्टिंग झाली. तुम्हाला खंत वाटते की सुरुवातीपासून पाहिजे? हा सुरुवातीपासून पाहिजे होतं. आम्हाला असं वाटतं की सुरुवातीपासून पाहिजे. आम्ही अजून लेट झालो, आपली 1 महिना अगोदर बनले तर हा. केळी तुटली असती. गेली असते. म्हणजे हा. ज्यावेळेस 28-29 बाजार होता ना त्यावेळेस केळी गेली असते आपली. पण आता कसं आहे आपल्याला जरा थोडं अडचणी असल्यामुळे जरा थोडं थांबावं लागतं. नाही सगळ्यात महत्वाचं तुम्ही ह्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये उशीर आले उशिरा आलो. बरोबर हे म्हणजे बरोबर आहे का नाही? नाही बरोबर. म्हणजे हे व्हिडिओ पाहणारे शेतकरी आता काल एक आम्हाला असा कॉल आलता की साहेब आम्ही 3 वर्ष झालं तुमचा व्हिडिओ पाहतोय. साळुंग साहेब बी होते आणि आम्हाला 36 झाडात फक्त 30 टन माल निघाला आणि ते बी कॅरेटला गेलाय. नाही काय आपल्या किती माल निघालाय? 20 टनचा आरामात निघून 2 गाड्या निघल्या तरी 2 गाड्या निघाल्या तरी 20 टन निघाल. किती 20 रानामध्ये? टनाला 22 गुंठ 22 गुंठन. झाडं किती आहेत आपली? 1000 आहे ती. 1000 आहे. 1000 झाडात आपल्याला 20 टन तर सहज माल निघेल. सहज सहज. जी निघेल तिथं आपण शेवट आपण एकामेकाला बोलूच, फोनवर हो. बोलू किंवा ह्या व्हिडिओमध्ये ह्यांना वेळ लागला कंपनीला बनवाय तर आपण तुमचं जितका निघालाय माल त्याच्या पट्ट पण आपण दावण्याचा प्रयत्न करू. नाही पण हे बरोबर. करायचंय का आपल्याला की कष्टकरी शेतकरी आज कष्ट करीत असताना खर्च करीत असताना त्याला जर अपेक्षित उत्पादन नाही निघालं, तिकडून तिकडून नातेवाईकाकडून केलेलं उचका पाचका जो आहे सगळं बरोबर देणं आहे. पाणी जे करून ठेवलंय आपल्या शेतकऱ्यांनी, तर ते ज्या वेळेस पीक आपलं अपेक्षित उत्पादन देत नाही त्यावेळेस इकडून तिकडून केलेलं आपण जे देणं आहे ते जात नाही, त्यावेळेस येतो आपला शेतकरी अडचणीत. नाही बरोबर आहे. हे येतो का खरं- नाही? हे खरं आहे. मग ती अडचण जर आपल्याला येऊच नाही अशी वाटत असेल तर मला पण वैयक्तिक वाटतंय तुमचा हा प्लॉट बघून आणि आम्ही रोजच्या आमच्या अनुभवानुसार की आपल्या शेतकऱ्यांनी 1 महिन्याच्या अंतराने केळीसारख्या प्लॉटला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरायला पाहिजे आणि पहिल्यांदा फक्त 2च महिन्याचं घ्यावं. हो नाही हे खरं आहे. 2 महिन्यात एकदा तुम्हाला सांगतो ती औषध सोडलं ना तो माणूस मनानेच पळतोय तिकडे 6 दिवस आवर्जून फोन करणार. हा? 6-5 दिवस झाले की हा. अहो, तिसऱ्या दिवशी रिझल्ट भेटतोय तर तिसऱ्या दिवसापासून रिझल्ट 8 आहे. दिवस मागे लागलेलो पण ही कुठेतरी खाली गेलं. नाही ते इकडे गेलत खाली त्या ह्याला जळगावला. जळगावला साईडला गेलत. गेलं त्यामुळे उशीर लागला आता. म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की प्लॉट तुमच्या बरोबर बोलतोय. आम्ही 2 महिन्याचा हा शेड्यूल का सांगतो विषय, आता आमचे प्रत्येकाचे फोन जर 30-40 रोजचे चालू असतील तर कुणाचं बी कसं होतं हे काही सांगायची गरज नाही. तुम्हीच आता व्यापाऱ्याचे फोन उचलायचा कटाळा आलाय, प्लॉट आपला चांगला आहे, आपलेच महाग लागलेत. नाही तसं बरोबर आता आहे, आमचं खरं पण काय झालंय की प्रत्येक शेतकऱ्याचा फोन येतोय, आम्ही उचलतोय, प्रत्येकाबरोबर बोलतोय. फक्त आमच्याकडून एवढं होतंय आज जाईन म्हणलं तर ती 4 दिवसाचं 8 दिवसावर जातं, एवढाच फरक आहे. हो, होतो. नाही होत पण हे होतंय कशामुळं की प्रत्येक जण आता तुमच्याकडे आलो की प्लॉट चांगला आलाय, समजा साहेबांनी केळी लावली, ह्यांनी लगे म्हणा साहेब मग माझी बी 2 एकर लावली साहेब बघायचं चला ना. बघायला गेले की साहेब मग मला मार्गदर्शन द्या ना. मग ज्यांना आम्ही टायमिंग दिलाय, येतो म्हणून टायमिंग दिलाय, वार दिलाय, तारीख दिली, तिथं आम्हाला जायला वेळ लागतोय. हा बरोबर आहे, होतंय तसं. असं होतंय. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी आहे? हो ओके समाधानी म्हणजे लय खुश आहे आपण. साळा घुगरे सरांबद्दल काय सांगू शकाल की बाबा काय हे नाही. शेतकऱ्यांनी ह्यांच्याकडून मार्गदर्शन कंटिन्यू वापरलं पाहिजे का ह्यांना नुसतं फोन करून विचारलं पाहिजे साहेब नुसतं प्लॉट बघा येत आहे का? नाही त्यांचं तर सगळं सहकार्य आहे आपल्याला. त्यांचं तर सगळं सहकार्य आहे आपल्याला. सहकार्य आहे. त्यांनी- म्हणजे त्यांनी केलं थोडक्यात सहकार्य. जसं फोन केला की बघा येतो म्हणले येतात, नाही आले की आजचं उद्या जाते नाही असा विषय नाही, पण लाबाडी आहे का? नाही फोन नाही उचलणे ही कारण आहेत का? नाही फोन रिंग वाजतो फोन उचलते ती. हा, असा म्हणजे विषय सत्यता आहे. नाही. हा सत्य ते सत्य. आणि जशी सत्यता आहे तसं आपल्या शेतकरी मित्रांनी सातत्य जर ठेवलं, वापरा बायोरेनिकचं 1 महिन्याच्या अंतराने मार्गदर्शन वापराय तर आपल्या हजारे साहेबांचा जसा हा केळीचा प्लॉट अगदी दिष्ट लागायजोगा आलाय आणि आलेला व्यापारी प्लॉट मधनं हलत नाही गाडीच टाकू का म्हणतोय, तसं प्रत्येक शेतकऱ्याचं घडू शकतं. केळीतच नाही तर अगदी कोथिंबीर असू द्या, मेथी असू द्या, शेपूचुका असू द्या, बीट असू द्या, अगदी आपली ढोबळी मिरची असू, टमाटा असू, वांग असू, कारला असू, दोडका असू, द्राक्ष असू, ऊस असू, कलिंगड असू, खरबूज असू, प्रत्येक पिकावरती वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन घेतल्यानंतर शेतकऱ्याला अनुभव मिळतोय, उत्पादन आपलं वाढतंय, रोगराई कमी होती आणि आपलं पीक 4 ते 8 दिवस 15 दिवस त्याच्या वयानुसार लवकर काढायला येते आणि येतंय ही क्वालिटीचं आणि क्वांटिटीचं टिकाव आणि टिकवण क्षमतेचा माल येतोय. हे जी परिस्थिती आपल्याला ह्या प्लॉटवरती भेटती, तर माझी अगदी खूप शेतकऱ्यांना हात जोडून विनंती, जेवढे काही व्हिडिओ पाहतात त्यांना, की साहेबांचा हा व्हिडिओ आपण ह्याच्यामध्ये पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, आजची 4थी असेल किंवा 5वी तारखेनुसार उल्लेख करून आपण हे सगळं युट्यूबला कंपनी मार्फत टाकली जातं आणि आम्ही हे व्हिडिओ आमच्याकडे जे काही ग्रुप आहेत ह्याला आम्ही व्हायरल करत असतो. तर हे पाहणारे माझे जे काही शेतकरी महाराष्ट्रातले भारतातले जे आहेत ह्यांनी एकच काम करणं गरजेचं आहे की एकमेकाला सहकार्य करणं. शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला कुठलं की हे व्हिडिओ पाहता पाहता
तुम्हाला तर व्हिडिओ आवडतातच, पण ह्या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवायला शिका. थोडंसं नातेवाईक मित्रमंडळी गावातले काही ग्रुप असतील तर त्याच्यावरती शेअर करा. ह्याचं कारण असं की आपल्याला वाचवायचं आहे शेतकरी आणि आपल्याला बनवायचंय शेतकऱ्याला बलाढ्य, आणि त्याची परिस्थिती आपण देतोय उभा राहून प्लॉटवरती, नाही, बरोबर आहे. जसं आहे तसं. हो, जसं आहे तसं कारण व्हिडिओ चालू करायच्या आधी माझे 1-2 शब्द काय आहेत तुम्हाला, खरं बोलायचं. कंपनीचं खपलं पाहिजे म्हणून आगाऊ बोलायचं म्हणून सांगितलं, तुम्ही पण आहेत. कारण आज मार्केटमध्ये काय चाललं जातं ह्याच्यावर तुम्हाला मी सांगायची गरज नाही. आम्ही याच्या आधी अनुभव तुमचे घेऊन तुम्ही स्थिर होते. नाही, बरोबर आहे. आपल्याला वाचवायचा आपला माणूस कोण, शेतकरी. इथं कुठल्या जातीचा हा विषय नाही, शेतकरी ही एकच जात आहे नाही, बरोबर आहे. आणि तो आपल्याला वाचवायचा आहे. का वाचवायचा आहे, तो कष्ट करीत असताना जर तो हरत असेल आणि आपल्याला सगळी जाणीव असताना हे व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला साधं स्टेटसला ठेवू वाटत नसेल तर मग आपण कोणाचे त्यांनी ओळखून घ्यावा. कारण सुविचार हे चांगले चांगले आपण स्टेटसला ठेवतो की माझं मत काय आपण स्टेटसला धावतो, पण आपण आपल्या एकामेकाचं कष्ट वाया जाऊन द्यायचं नाही म्हणून जर हे व्हिडिओ आपण स्टेटसला ठेवलं तर मला वाटतं त्या सुविचारापासून पण 10 पट काम चांगलं होईल. काम चांगलं, बरोबर आहे. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीत समाधानी आहे. हो, समाधानी. तर तुम्ही जसं गल्लं तशी माहिती दिली आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी, बद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून, कॅमेरा धरलेल्या आपल्या साळुंके साहेबांकडून, करमाळच्या कुर्टीच्या रामेश्वर घोगरे सरांकडून तुम्हाला टायमिंग वरती येऊन मार्गदर्शन दिलं आणि तुम्ही जसं गल्लं त्याची माहिती दिली त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप साहेब आभार. धन्यवाद.